गोपीचंद पडळकर हे जत मतदारसंघामध्ये गेले आणि विलासराव जगताप यांना डावलून भाजपच्या एका मोठ्या गटाच्या समोर आव्हान उभं करून पडळकर हे जतचे आमदार झाले. जतच्या राजकारणावरची विलासराव जगताप यांची गेल्या 3 दशकातली पकड गोपीचंद पडळकर यांच्या जतच्या राजकारणातल्या एंट्रीमुळे थोडीशी डिस्टर्ब झालेली असं म्हणायला हरकत नाही. पडळकर विरुद्ध जगताप, पडळकर विरुद्ध विक्रम सावंत हा संघर्ष आता सुरू झालेला आहे. शरद पवार साहेबांना सोडून तातडीनं भाजपमध्ये यावं असं जयंत पाटील साहेबांचं धोरण सध्याचं नाही. पडळकर हे जयंत पाटील आत यायच्या आत जितका हल्ला करू शकतात तेवढा ते करतायत. चंद्रकांत दादा पाटील असं म्हणले होते गोपीचंद पडळकर यांना सांगताना की तेच बोलायचं असतं, फक्त जरा नीट बोलायचं असतं. अशा स्वरूपात त्यांना थोडं सबुरीचा सल्ला दिला होता. आज विरोधी पक्षात असणारा नेता हा सर्वात वाईट असतो, तोच उद्या आपल्या पक्षात आल्यानंतर त्याची गुणगान गायला सुरुवात होते. जयंत पाटील हे भाजपमध्ये येतील, ते कदाचित सांगली जिल्ह्याचे प्रमुख नेते म्हणून भाजपमध्ये असतील. लोकसभा निवडणूक ही वंचित बहुजन आघाडीकडनं लढणं असो किंवा अजितदादांच्या विरोधात त्यांनी बारामतीची विधानसभा लढणं असो, हा सगळा देवेंद्र फडणवीस यांच्या प्लॅनचा भाग होता असं माझं व्यक्तिगत मत आहे. जात फॅक्टर म्हणून ज्यांच्या पाठीशी सगळ्यात मोठा वर्ग असेल तर तो गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी आहे. नमस्कार, मी रोहित अरिफ द पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सांगली जिल्हा परत एकदा चर्चेत आहे, तो म्हणजे जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामुळे. गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर एकाच व्यासपीठावरती असताना जयंत पाटलांना टोले लगावले होते. त्यानंतर गोपीचंद पडळकर आणि त्यांच्याच पक्षाचे माजी आमदार असलेले विलासराव जगताप यांच्यामध्ये कलगीतुरा रंगलेला बघायला मिळतोय. सांगली जिल्हा हा निवडणुकांनंतर सुद्धा कायम चर्चेत राहिलेला जिल्हा आहे, कारण जयंत पाटील भाजपात जाणार म्हणून तर कधी गोपीचंद पडळकर आणि त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांमध्ये रंगलेला कलगीतुराच्या या सगळ्या विषयावर गोपीचंद पडळकर यांचं नेमकं काय सुरू आहे, त्यांच्या महत्वाकांक्षा काय आहेत, त्यांना सांगली जिल्ह्याचा नेता बनायचंय का, नेमकं राजकारण काय काय घडतंय सगळं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत दैनिक सकाळचे ज्येष्ठ पत्रकार अजितजी झळके आपल्यासोबत आहेत. अजितजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे पॉलिटिक्स मध्ये. आपण सुरुवात करताना पडळकर आणि विलास जगताप यांच्यामध्ये जे काही कलगीतुरा रंगला, जे काही आरोप प्रत्यारोप झाले पासून करूया. खरं तर विलास जगताप हे जतच्या निवडणुकीपासूनच चर्चेत होते, कारण की त्यांनी तिथं निवडणूक अपक्ष लढवली होती, त्यांना तिकीट मिळाले म्हणून ते नाराज होते. नेमकं काय घडलं त्या दिवशी आणि पडळकर आणि जगतापांमधलं नेमकं गणित काय? गोपीचंद पडळकर यांच्यावरती आज आपण चर्चा करतोय आणि त्याला कारण हे अर्थातच पत्रकार संघटनेचा एक कार्यक्रम जत मध्ये नुकताच झाला पुरस्कार वितरणाच्या संदर्भाने. आणि त्या कार्यक्रमामध्ये जतचे विद्यमान आमदार म्हणून गोपीचंद पडळकर, माजी आमदार विलासराव जगताप जे आता अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अगदी उंबरठ्यावर आहेत, अजून प्रवेश झालेला नाही त्यांचा. भाजपचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर परत भाजपनं गोपीचंद पडळकर यांच्या आग्रहाखातर जगताप साहेबांची हकलपट्टी केलेली आहे, असं ते साधारण त्यांच्यातलं समीकरण आहे. आणि तिसरे माजी आमदार विक्रम सावंत हेही त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. साहजिक आहे की गोपीचंद पडळकर यांची जत मधल्या राजकारणातली एंट्री ही विलासराव जगताप यांना ओव्हरटेक करून झालेली आहे. विलासराव जगताप हे 2014 पासून भाजपचे एक प्रमुख जिल्ह्यातले नेते म्हणून ओळखले जातात. त्याच्या आधीही त्यांची ओळख फार एक प्रभावी नेता म्हणून राहिलेली आहे. 2014ला संजय काकांनी जसा भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभेला विजय मिळवला, त्याच पद्धतीनं विलासराव जगताप यांनी संजय काकांच्या बरोबरीनं भाजपमध्ये प्रवेश करून विधानसभेला विजय मिळवला होता. त्यामुळे जतच्या राजकारणावरची विलासराव जगताप यांची गेल्या 3 दशकातली पकड ही साधारण गोपीचंद पडळकर यांच्या जतच्या राजकारणातल्या एंट्रीमुळं थोडीशी डिस्टर्ब झालेली असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामागची समीकरणं ही जातीय आहेत. त्याची कारणं अर्थातच जातीय जे काही तिथलं कॅल्क्युलेशन आहे त्याच्यामध्ये दडलेली आहेत. साधारणपणे 71,000 धनगर मतांचा प्रभाव आज जत मतदारसंघावरती आहे. 71,000 मतं धनगर समाजाची आहेत. त्यामुळंच आणि त्या ताकदीवरती आणि तिथल्या एकूण समीकरणांवरती आटपाडी तालुक्यातल्या पडळकरवाडीतील एक तरुण गोपीचंद पडळकर हे जत मतदारसंघामध्ये गेले आणि विलासराव जगताप यांना डावलून भाजपच्या एका मोठ्या गटाच्या समोर आव्हान उभं करून स्वतंत्रपणे स्वतःची यंत्रणा उभी करून या ताकदीवरती पडळकर हे जतचे आमदार झालेत. त्याच्यामागे धनगर समाजाची एक ताकद उभी राहिली. लिंगायत समाज आणि धनगर समाज याच्यामध्ये एक डिस्प्यूट निर्माण करण्याचा काँग्रेसचा जो प्रयत्न होता किंवा जे काही घटना घडल्या त्याच्या विधानसभेमध्ये निवडणुकीमध्ये, त्याला मात देऊन पडळकरांनी तिथे विजय मिळवलाय.
आणि झाले असं की पडळकरांचा जत तालुक्यातला वाढता प्रभाव, जत मतदारसंघातला वाढता प्रभाव हा तिथल्या प्रस्थापित राजकारण्यांसाठी मग त्याच्यामध्ये विलासराव जगताप साहेब असतील किंवा विक्रमदादा सावंत असतील, या दोघांसाठीही थोडासा आव्हानात्मक आणि त्रासदायक ठरतोय. त्याच्यामुळं स्थानिक पातळीवरती पडळकर विरुद्ध जगताप, पडळकर विरुद्ध विक्रम सावंत हा संघर्ष आता सुरू झालेला आहे. आणि त्याचीच एक झलक, त्याचाच एक पडसाद त्या कार्यक्रमामध्ये पत्रकार संघाच्या उमटलेलं बघायला मिळालं. पडळकर यांनी भाजप कसं चांगल्या पद्धतीनं काम करत आहे या दृष्टीनं काही गोष्टी मांडल्या, आणि विलासराव जगताप हे जरी भाजपमध्ये असले तरी भाजपच्या काही ध्येय धोरणांना त्यांनी जाहीरपणे पहिल्यापासून विरोध केला होता. विलासराव जगताप हे कधीही पक्षाची बंधनं मानून किंवा पक्षाचं बर्डन घेऊन काम करताना आम्हाला दिसलेले नाहीत. ते नेहमी पक्षामध्ये राहिले तर सुद्धा काही बंडखोर प्रवृत्तीनं बंडखोरी करून किंवा त्यांना ज्या गोष्टी पटत नाहीत अशा गोष्टींना ते विरोध करत आलेले आहेत. आणि आता भाजपचा राजीनामा दिल्यानंतर ते अधिक आक्रमकपणे भाजपच्या विरोधात तुटून पडताना दिसत आहेत. तेच त्यांनी या कार्यक्रमामध्ये केलं. भाजपच्या धोरणांना त्यांनी प्रहार केला, धोरणांवरती. भाजपची, नरेंद्र मोदींची, अमित शहाची धोरणं कशी चुकत आहेत, जाती जातीमध्ये कसा तेढ निर्माण केला जातोय, आणि विशेषतः कुणाल कामरा यांच्या बाबतीत जे घडलं, व्यक्ती स्वातंत्र्य या विषयावरती कसा हल्ला झाला, या दृष्टीनं त्यांनी थोडीशी आक्रमक भूमिका घेतली आणि त्यातून मग पडळकर विरुद्ध जगताप असा तो वाद त्या व्यासपीठावर आपल्याला बघायला मिळाला. या सगळ्या मागे अर्थातच विधानसभा निवडणुकीपासून बदललेलं राजकीय समीकरण आणि प्रभाव ही साधारण कारणं दिसतात. आपण जेव्हा पडळकरांच्या राजकारणाबद्दल बोलतो तेव्हा जर का घटनांचा आढावा घेतला ज्या सांगली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांनंतर घडलेल्या आहेत, तर असं दिसतं की हम्म. जयंत पाटील यांची सुद्धा भाजप प्रवेशची जोरदार चर्चा होती. असं असताना जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर हा संघर्ष सगळ्या सांगली जिल्ह्यांनी बघितलेला आहे आणि आज नाही गेली 2 दशकं ते बघतायत. असं असताना जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर हे जर का एकाच पक्षात आले भविष्यामध्ये तर ते कसं जुळवून घेणार, काय नेमकं गणित आहे? गोपीचंद पडळकरांनी जसा विलास जगतापांची हकालपट्टी करा असा आग्रह केला भाजप नेतृत्वाला, तसं जयंत पाटलांना भाजपमध्ये घेण्यासाठी पडळकरांचा विरोध नाहीये. याच्यामध्ये खूप विस्तारानं उत्तर द्यावं लागलं प्रश्नाचं, कारण खूप छोट्या छोट्या अँगल आहेत. जसे मुख्य नदीला उपनद्या असतात तसा हा प्रश्न आहे. की मुळात पहिली गोष्ट आहे की जयंत पाटील साहेब हे भाजपमध्ये लगेच येतील अशी शक्यता मला तरी व्यक्तिगत वाटत नाही. चर्चा कितीही असल्या तरी माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार शरद पवार साहेबांना सोडून तातडीनं भाजपमध्ये यावं असं जयंत पाटील साहेबांचं धोरण सध्याचं नाही. घडलंच काही तर पवार साहेबांच्या सोबत भाजपला पाठिंबा किंवा सरकारला पाठिंबा देणं अशा स्वरूपाचे काहीतरी निर्णय होऊ शकतात. राहिला विषय भाजपमध्ये त्यांना घ्यायला गोपीचंद पडळकर विरोध करतील का? आपण सगळ्यांना माहिती आहे की भाजपमध्ये असं कुणीतरी सांगावं आणि काहीतरी निर्णय घ्यावा या टप्प्यावरती भाजप काही आता राहिलेलं नाही. भाजप हा सर्वशक्तिमान पक्ष झालेला आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकरांनी भाजपच्या ध्येय धोरणांच्या मध्ये किंवा एखाद्या मोठ्या निर्णयामध्ये पडळकरांचा प्रभाव फार मोठा राहील असं मला काही वाटत नाही. एक व्यक्ती म्हणून, एक आमदार म्हणून, भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून आणि धनगर समाजातले एक प्रभावी नेता म्हणून जरी पडळकर यांचा भाजपमध्ये महत्वाचा वाटा असला, त्यांचं स्थान महत्वाचं असलं, तरी एखाद्या जयंत पाटील यांच्यासारख्या नेत्याला भाजपमध्ये घ्यावं किंवा न घ्यावं याच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस असतील किंवा अमित शहा असतील, ही मंडळी त्यांच्याशी विचारविनिमय करतील किंवा त्यांच्या होकारानंतरच निर्णय घेतील अशी काही भाजपमध्ये परिस्थिती नाही किंवा तशी त्यांची रचना पण नाही आहे. त्यामुळे पडळकर हे जयंत पाटील आत यायच्या आत जितका हल्ला करू शकतात तेवढा ते करतायत. जयंत पाटील यांना जास्तीत जास्त डॅमेज करण्याचा ते प्रयत्न करतायत. त्यांचे काही इश्यू सांगली जिल्ह्यातल्या साखर कारखान्याच्या संदर्भातले काय आहेत, काही जिल्हा मध्यवर्ती बँकेवर जयंत पाटील साहेबांची सत्ता आहे त्या संदर्भात काय आहेत, आणि त्याची कोंडी करणं हा सर काय आत्ताच म्हणजे जयंत पाटील साहेब भाजपमध्ये येण्याची चर्चा आणि पडळकरांनी विरोधाला सुरुवात केली अशी काही समीकरणं नाही आहेत. पडळकरांनी खूप आधीपासून जयंत पाटील यांच्यावरती हल्ला करायला सुरुवात केली. साहजिक असं आहे की एखाद्या नवीन नेतृत्वाला मोठा स्पेस व्यापायचा असेल, एखादं लक्षवेधी राज्यभरामध्ये करायची असेल, तर त्या त्या भागातल्या आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या नेतृत्वावरती हल्ला करावा असं साधारण एक राजकारणाचं समीकरण असतं. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांना टार्गेट म्हणून निवडलेलं आहे. ते तितक्याच ताकदीनं शरद पवार साहेबांच्या वरती सुद्धा हल्ला करतात. म्हणजे पडळकर हे शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यावरती सतत हल्ला करत असल्यामुळे ते राज्यभराच्या बातमीमध्ये चर्चेत असतात. आणि त्या दृष्टीने त्यांचं एक वलय कोणत्याही अर्थानं असू दे, म्हणजे भाजपला ते कधी कधी त्रासदायक होतं. पडळकर यांची भाषा असेल, त्यांच्या काही शब्दांचा वापर असेल किंवा ती आक्रमकता असेल, त्याच्यामुळं थोडंसं भाजप ही कधी कधी अडचणीत येतो. आणि असं म्हटलं जातं की गोपीचंद पडळकर यांचा आत्ताच्या मंत्रिमंडळामध्ये
क्लेम लागू शकला असता. पडळकर यांचं धनगर समाजातलं जे काही वर्चस्व आहे, त्यांच्या पाठीशी समाजाची ताकद आहे आणि त्यांचा जो झपाट आहे, काम करण्याची पद्धत आहे, ती पाहता त्यांना राज्यमंत्रीपदी तरी यावेळेला संधी मिळाली असती, अशी एक चर्चा, शक्यता आम्हा सर्वांना वाटत होती. पण त्यांची संधी हुकली, त्यामुळे कुठंतरी अनावश्यक आक्रमकता आहे का, किंवा आक्रमण करताना भाषा शैलीमधला जो काय पोत आहे त्यांच्या, तो थोडासा घसरतोय का, त्याचीही चर्चा या काळामध्ये झालेली आहे. चंद्रकांत दादा पाटील असं म्हणले होते गोपीचंद पडळकर यांना सांगताना, की तेच बोलायचं असतं, फक्त जरा नीट बोलायचं असतं, अशा स्वरूपात त्यांना थोडं सबुरीचा सल्ला दिला होता. पडळकर आणि जयंत पाटील, पडळकर आणि शरद पवार, हा संघर्ष कदाचित भाजपनं ठरवून दिलेल्या कार्यक्रमाचा हा एक भाग असू शकतो, अशी देखील चर्चा होत असते. आणि त्या अर्थानं पडळकर आणि जयंत पाटील यांना टार्गेट आत्ता करणं हे त्यांच्या राजकारणासाठी गरजेचं आहे. जेव्हा कधी जयंत पाटील हे भाजपमध्ये येतील, ते कदाचित सांगली जिल्ह्याचे प्रमुख नेते म्हणून भाजपमध्ये असतील. आणि गोपीचंद पडळकर कदाचित, मी कदाचित म्हणतोय, भाजपच्या निर्णयाचा सन्मान करून जयंत पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सांगली जिल्ह्यात काम करताना दिसतील. आणि जसं राजकारणात होत आलेलं आहे, आज विरोधी पक्षात असणारा नेता हा सर्वात वाईट असतो, तोच उद्या आपल्या पक्षात आल्यानंतर त्याचे गुणगान गायला सुरुवात होते, त्याच्या कीर्तीवर चर्चा व्हायला लागतात. तेच कदाचित गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्या बाबतीत झालं तर फार आश्चर्य वाटायला नको. कारण राजकारणात कोणच कोणाचा दीर्घकाळ किंवा कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र नसतो, असं म्हणलं जातं. कदाचित भविष्यामध्ये ते होऊ शकतंय. बघूया काय नेमकं दिशेने भाजप जाणार आहे. तुम्ही खरं तर बोलता बोलता सांगलीच्या राजकारणाबद्दल मोठी भविष्यवाणी करून टाकली की जयंत पाटील हे कदाचित भाजपात आले तर पडळकर हे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतील. म्हणजे भविष्यात काय होणार याची नांदी तुम्ही एक प्रकारे सांगितलेली आहे. पण माझा प्रश्न थोडासा याच विषयाला अनुसरून आहे की पडळकर यांचं राजकारण जर का आपण बघितलं गेल्या 5 वर्षामध्ये विशेषतः, तर आधी ते वंचित विकास आघाडीत होते, मग 2019ला निवडणुकांच्या तोंडावर भाजपात आले. मग फडणवीस म्हणतील तिथून त्यांनी धनगर मतांच्या आधारावरती निवडणूक लढवायची म्हणून अजित पवारांविरुद्ध निवडणुकी लढवली. त्यानंतर तुम्ही म्हटलं तसंच की सातत्याने त्यांचा रोख हा पवार कुटुंबीय आणि पवारांचं राजकारण, मग कधी रोहित पवार असेल, कधी अजित पवार असतील किंवा कधी शरद पवार साहेब असतील. पण पवारांना टार्गेट करण्याचं त्यांनी काही धोरण सोडलेलं नाहीये. आता जर का आपण बघितलं तर सांगली जिल्ह्यामध्ये ते तेच धोरण अवलंबताना दिसतात. जसे आक्रमकपणे ते बोलतात आणि त्याच्या या शब्दांच्या तडाख्यातनं कुठलाही नेता सुटताना दिसत नाहीये. तर मग हे काय नेमकं पडळकरांचं राजकारण? सांगली जिल्ह्यापुरतं बोलतोय मी, की कुठेतरी एक तर राज्यात सुद्धा वरती पायरी चढायची तर मग विरोधकांवर आक्रमक टीका करून त्याची एक ओळख बनवा. आणि दुसरीकडे सांगली जिल्ह्यात जर का आत्ताची परिस्थिती बघितली तर सत्ताधारी पक्षातले प्रमुख आमदार म्हणून आपल्याला गोपीचंद पडळकर यांचं नाव घ्यावं लागेल. असते तर रोहित पाटील आहेत, जयंत पाटील आहेत, किंवा जरा म्हणतो आपण की बाकीचे आमदार तिथं आहेत. पण ह्यांचे हे सत्तेत नाहीयेत. त्यामुळे एकीकडे सत्ताधारी पक्षातला प्रमुख आमदार म्हणून गोपीचंद पडळकर यांचं राजकारण वेगाने पुढे जाताना दिसतंय. तर कुठंतरी गोपीचंद पडळकर यांची महत्वाकांक्षा डोकावती आहे का की सांगली जिल्ह्याचा प्रमुख नेता आपल्याला बनायचंय या 5 वर्षामध्ये? मग सरकारकडनं निधी आणायचा आहे, विकास कामं करायची आणि वेळ पडली तर जयंत पाटलांपासून सगळ्या नेत्यांना शिंगावर घ्यायचंय. एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, की गोपीचंद पडळकर यांचा प्रवास हा अत्यंत सामान्य घरातनं आलेला, एका धनगर समाजातल्या सामान्य कुटुंबातनं आलेला तरुण, ज्याचं काही बॅकग्राऊंड नाही, त्याला कोणती मोठी पार्श्वभूमी नाही, ज्याचं फार कुठं वलय नव्हतं, अशा तरुणाला वक्तृत्वाच्या जोरावरती, वक्तृत्व हे जबरदस्त आहे गोपीचंद पडळकर यांचं, आणि ग्रास्पिंग पॉवर चांगली आहे, या जोरावरती देवेंद्र फडणवीस यांनी चांगले ब्रेक दिले. म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पश्चात 2014ला मुंडे साहेबांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भाजपचं संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व हे बऱ्यापैकी एकमुखी देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आलं. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं स्वतःची एक फळी, स्वतःचा एक गट बांधायला सुरुवात केली, त्याच्यामध्ये अनेक तरुण चेहरे त्यांनी हेरले आणि त्यांना बळ दिलं. त्या सगळ्या यादीमध्ये गोपीचंद पडळकर यांचा नावाचा आपण समावेश करू शकतो, ज्याच्यामध्ये काही चांगले लोक फडणवीसांनी वेचले आणि त्यांना प्लेस केलं. त्याच्यामध्ये पडळकर एक आहेत. पडळकर यांनी 2019ची लोकसभा निवडणूक ही वंचित बहुजन आघाडीकडनं लढणं असो, किंवा अजितदादांच्या विरोधात त्यांनी बारामतीची विधानसभा लढणं असो, हा सगळा देवेंद्र फडणवीस यांच्या प्लॅनचा भाग होता, असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि देवेंद्र फडणवीस हे ज्या पद्धतीनं
पडळकर यांना प्लेस करून त्यांच्या कम्युनिटीचा म्हणा, त्यांच्या शब्दशैलीचा म्हणा, त्यांच्या भाषेचा म्हणा, आक्रमक राजकारणाचा म्हणा, जितका अधिक भाजपला फायदा होईल आणि त्यांच्या एक इमेज बिल्डअप जे करण्यासाठी गोपीचंद पडळकर यांचा उपयोग होईल, त्याचा त्यांनी तो करून घेतला. आणि योग्य संधी आल्यानंतर पडळकर यांना त्याचं बक्षीस देखील दिलं. म्हणजे गोपीचंद पडळकर यांना त्यांनी विधान परिषदेवरती संधी देणं, म्हणजे जेव्हा गोपीचंद पडळकर आमदार झाले विधान परिषदेचे, तेव्हा महाराष्ट्रातनं टॉपच्या काही लोकांची नावं दिल्लीला गेली होती. आणि अमित शहानी त्या टॉपच्या सगळ्या नावांच्या वरती फुली मारली आणि नवीन लोकांची नावं पाठवा असं 2020 माझ्या माहितीप्रमाणे मे महिना असावा तो, सांगितलं विधान परिषदेवरती नवीन चेहऱ्यांना आपण संधी द्यायची आहे. आणि वंचित बहुजन आघाडीकडनं पराभूत झालेल्या गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेवरती संधी दिली गेली. तो मोठा ब्रेक होता त्या सालातला, 2020 मधला. त्या काळानंतर गोपीचंद पडळकर यांचं राजकारण हे वेगळ्या लेवलला बदललेलं आपल्याला बघायला मिळतंय. पडळकर हे कार्यकर्ते होते, निवडणुका लढत होते आणि देवेंद्र फडणवीस सांगेल त्या पद्धतीनं ते जात आहेत असं चित्र होतं. आमदार झाल्यानंतर त्यांच्या व्हॉइसला एक महत्व आलं, कारण एक कार्यकर्ता बोलणं भाजपचा आणि एक आमदार बोलणं याच्यामध्ये एक मोठा फरक असतो. त्यामुळं पडळकरांना टीव्हीवरती मोठी स्पेस मिळाली, त्यांच्या प्रत्येक विधानाची दखल घ्यायला सुरुवात झाली आणि मग त्यांनी सुसाटपणे शरद पवार साहेबांच्यावरती हल्ला करायला सुरुवात केली, अजित पवारांच्यावरती केली, जयंत पाटील यांच्यावरती केली. राज्यातल्या महत्वाच्या प्रश्नांवर ते बोलायला लागले. धनगर आरक्षणाचा ते एक व्हॉइस झाले, धनगर समाजाचा चेहरा झाले. आणि या सगळ्याची संधी साधण्याचं काम त्यांनी स्वतः खूप हुशारीने केलं. एकीकडे धनगर आरक्षणाचा मुद्दा तिने उचलून धरला, दुसरीकडे विरोधकांना नामोहरम करण्यासाठी जितक्या शलक्या भाषेत हल्ला करता येईल तितक्या शलक्या भाषेचा वापर केला. आणि मग या सगळ्या प्रवासामध्ये एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की विरोधक त्यांना मागच्या दारानं आलेला आणि फार काही महत्व द्यायची गरज नाही असा हा नेता आहे असं म्हणून त्यांची हेटाळणी करत होते. आता काही नावं घ्यायला नको कोण असं म्हणत होतं, पण त्या रागातून गोपीचंद पडळकर यांना त्याची सल होती की मी विधान परिषदेवरती गेलोय आणि हे मागच्या दारानं आलेला फार काय महत्व नसलेला व्यक्ती आहे, किंवा पडळकर बोलले त्याला काय महत्व द्यायचं, असे काही लोक विधान करायचे. त्या रागातून त्यांनी यावेळेला जत विधानसभेची निवडणूक लढली आणि पुढच्या दारानं मला आमदार व्हायचं हे त्यांनी ठरवलं होतं. आणि जत मधनं त्यांनी बांधणी केली 1-2 वर्ष, चांगल्या पद्धतीने तिथं लोक तयार केले. भाजपमध्ये त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जी काही ताकद होती ती पूर्ण क्षमतेनं वापरली आणि जतच्या संपूर्ण भाजपचा गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीला विरोध असताना देखील पडळकर यांना उमेदवारी दिली गेली आणि ते त्यांनी स्वतःच्या ताकदीवरती तिथल्या जातीय समीकरणांच्या वरती निभावून नेली आणि ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. पडळकर यांना आता जिल्ह्याचं नेता व्हायचं आहे का, तर त्यांना कुठल्याही नेत्याची महत्वाकांक्षा असू शकते की मला जिल्ह्याचं नेतृत्व करायचं आहे. खूप वेळ आहे, खूप तरुण नेते आहेत ते, त्यांच्याकडे अवकाश जास्त आहे. फक्त त्यांनी थोडासा धीर धरावा असं साधारण अनेक नेत्यांनी त्यांना सल्ला दिलेला आहे. कारण जितक्या वेगानं तुम्ही वरती जाता तितक्या वेगानं तुम्ही खाली येता. थोड्या शॉर्टकट, देशाला शॉर्टकट नसतो. त्या पद्धतीनं गोपीचंद पडळकर यांनाही सबुरीचा सल्ला स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे. जेव्हा त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही पडळकरांना, त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांना विचारले गेले की गोपीचंद पडळकर यांना तुम्ही का संधी दिली नाही. तेव्हा ते एका मुलाखतीत असं म्हणाले होते की पडळकर हे एक आश्वासक चेहरा आहेत, अभ्यासू आहेत, त्यांच्याकडे वक्तृत्व चांगलं आहे, फक्त थोडं त्यांनी सबुरीने घेतलं पाहिजे आणि थोडं थांबलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात नक्कीच पडळकर यांच्या भवितव्याविषयी काही चांगले प्लॅन असायची शक्यता आहे असं त्यांच्या समर्थकांनाही वाटतंय आणि मलाही वाटतंय. त्यामुळं भविष्यात त्यांना मंत्री म्हणून नक्की ब्रेक मिळेल, संधी मिळेल आणि त्या दृष्टीनं जी काही त्यांची वाटचाल आहे ती ते करतायत. म्हणजे लॉबिंग असेल, सदाभाऊ खोत आणि त्यांचं एक कम्युनिकेशन चांगलं आहे. राज्यातल्या अन्य काही नेत्यांसोबत त्यांचा संपर्क चांगला आहे. जिल्हाभरातले जे भाजपचे नेते आहेत त्यांच्यासोबत त्यांनी अत्यंत छान पद्धतीनं जुळवून घ्यायचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये एकमेकाला सावरून घेऊन पुढे जायची त्यांची साधारण मांडणी दिसते. आता सांगलीमध्ये 4 आमदार आहेत भाजपचे. तुम्ही म्हणतात की सांगलीत त्यांचा चेहरा प्रमुख म्हणून गणता येईल का, तर 4 मध्ये एक आहेत गोपीचंद पडळकर स्वतः, दुसरे आहेत सत्यजित देशमुख, ते आहेत शिराळ्याचे, तेही पहिल्यांदा आमदार झालेले आहेत. आणि दुसरे जे आता प्रमुख 2 नेते आहेत त्याच्यामध्ये एक आहेत माजी पालकमंत्री आणि मिरजेचे आमदार सुरेश खाडे, आणि दुसरे आहेत सांगलीचे आमदार सुधीर गाडगे. या सगळ्यांमध्ये जात फॅक्टर म्हणून ज्यांच्या पाठीशी सगळ्यात मोठा वर्ग असेल तर तो गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी आहे, कारण ते धनगर समाजाचे नेते आहेत. बाकीच्या 3 नेत्यांच्या पाठीशी कुठल्याही मोठ्या जातीचं लेबल नाही किंवा हा जातीचा नेता आहे असं नाही आहे.
हे लोकप्रतिनिधी म्हणजे लोकांचा समूह त्यांच्या बरोबर आहे, लोकांचा विश्वास इतर तीन आमदारांच्या बरोबर आहे, म्हणूनच ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतात. पण एक जातसमूहाचं पाठबळ सर्वाधिक जर असेल तर ते पडळकर यांच्या बरोबर आहे. सिनियरिटीनं गाडगे आणि खाडे हे दोन मंडळी जी आहेत ही पडळकरांपेक्षा खूप सिनियर आहेत. भविष्यामध्ये सांगली जिल्ह्यात म्हणजे सरकारचे 2.5 वर्ष झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याच म्हणण्यानुसार नवीन काही लोकांना संधी दिली जायची शक्यता आहे मंत्रिमंडळामध्ये, काही जुन्यांना बाजूला करून. त्याच्यात कदाचित मग गाडगिळांचा क्लेम हा थोडा वरती लागतो, त्याच्यानंतर मग पडळकरांचा लागेल किंवा दोघांनाही संधी मिळू शकते. मुद्दा एवढाच आहे की जिल्ह्याचं नेतृत्व आता जे काय आहे भाजपचं ते विखुरलेलं आहे. कुठंतरी एकमुखी एक व्यक्ती निर्णय घेतोय अशी परिस्थिती आता भाजपमध्ये नाही. सध्याच्या घडीला जे पालकमंत्री म्हणून काम करतायत सांगलीचं चंद्रकांत पाटील, हेच सांगलीचे पालकमंत्री पण आहेत, हेच सांगलीचे प्रमुख भाजपचे नेते पण आहेत, आणि चंद्रकांत दादा हे भाजपचं कोर्ट पण आहेत. म्हणजे ज्या काही अडचणी असतील, खटले असतील, समस्या असतील, ते चंद्रकांत दादांच्याच कोर्टात जातात, निकालही तिथंच होतात. आणि साधारण अशी परिस्थिती आता आहे. भविष्यामध्ये देवेंद्र फडणवीस ही जबाबदारी कोणावरती देतात हे कळेल आपल्याला 2.5 वर्षानंतर. मी बोलताना आता सांगितलं की भाजपचं जे नेतृत्व आहे ते विखुरलेलं दिसतंय आता सांगलीमध्ये. आणि त्या अनुषंगाने जर का आपण बघितलं तर एकूणच सांगलीमध्ये जे काय राजकीय स्पेस आता किंवा व्हॅक्युम एक पोकळी, राजकीय पोकळी तयार झाल्याचं दिसतं. मी कारण याचं मागाशी पण सांगितलं की बरेच नेते काँग्रेस राष्ट्रवादीचे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मध्यंतरी सांगलीमध्येच 2 पक्षप्रवेश झाले, ज्यामध्ये उद्धव ठाकरेंचा एक नेता फुटला. सांगलीत जे आता निवडणुकीला पडले ते पृथ्वीराज पाटील देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे, जयंत पाटलांची चर्चा आहे. असं असताना विश्वजित कदम आहेत, काँग्रेसचे आमदार आहेत, तरुण आमदार आहेत, पण ज्याला म्हणतो आपण की हातात सत्ता नाही, विरोधी पक्षात बसावं लागतंय. सेम ही केस रोहित पाटलांकडून पण होते. त्यामुळे ही सगळी परिस्थिती लक्षात घेता मला असं कुठेतरी दिसतंय की सांगली जिल्ह्यामध्ये इथल्या राजकारणामध्ये विशेषतः कुठेतरी अस्वस्थता आता आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, एक राजकीय पोकळी तयार झालेली आहे की नेते मातब्बर आहेत पण हातात सत्ता नाही, आणि ज्यांच्या हातात सत्ता आहे ते राजकारणात नौकेत. तर या पोकळीतनं कुठेतरी आगामी काळामध्ये राजकीय स्थित्यंतर किंवा राजकीय चमत्कार घडू शकतात. पुढची 5 वर्ष तरी भाजप म्हणेल तो चमत्कार आणि भाजप म्हणेल तो साक्षात्कार असं असणार आहे. याच्या पलीकडे भाजपच्या पलीकडे जाऊन कोणतरी काहीतरी करेल अशी काही शक्यता वाटत नाही. तुम्ही बरीच नावं घेतली आता, त्यामध्ये विश्वजित कदम यांची दिशा स्पष्ट आहे की ते काँग्रेस सोबतच चालायची त्यांची साधारण मानसिकता दिसते आहे. जयंत पाटील साहेबांचं आपण मगाशीच म्हटलं की त्यांचा निर्णय तूर्त होईल असं मला काही वाटत नाही. पण हे आपापल्या पार्टीवरती, आपापल्या मतदारसंघामध्ये आणि आपापल्या पक्षामध्ये त्यांचा दबदबा आहे आणि ते साऊंड पोझिशनला आहेत. मुद्दा एवढाच आहे की भविष्यामध्ये ज्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणुकी येत आहेत त्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला चांगला परफॉर्मन्स करायचा असेल तर भाजपच्या या ध्येय धोरणांना ते कसं टॅकल करणार आहेत आणि त्याच्यावरती कसं त्यांना आपल्या कार्यकर्त्यांना टिकवून ठेवावं लागेल, ही मोठी आव्हानात्मक बाब आहे. आणि त्याच वेळेला भाजप समोर असं आव्हान आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये जे काही एक हाती मोठं यश मिळालेलं आहे त्याला आव्हान निर्माण करणारी परिस्थिती आता राज्य सरकारच्या काही निर्णयांमुळे निर्माण होऊ शकते. त्याच्यामध्ये लाडक्या बहीण योजनेतल्या बऱ्याच महिलांची नावं आता आपणाला कट होताना दिसते आहेत. अनेक योजनांचे पैसे सध्या थांबलेले आहेत. सरकारी योजनांचा निधीला कट लागलेला आहे. आणि या सगळ्याचा काही परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्यावरती होऊ नये हाही प्रयत्न चालू आहे. आणि त्याचाच भाग म्हणून काही काँग्रेसमधनं जी यायला इच्छुक लोक आहेत, काही राष्ट्रवादीतनं यायला इच्छुक लोक आहेत, त्यांनाही घ्या पक्षामध्ये, त्यांची बेरीज वाढवा आणि विरोधी पक्षाला अधिकाधिक कमकुवत करा, नामोहरम करा, अशा पद्धतीची भाजपची खेळी आजही कायम आहे. तुम्ही पृथ्वीराज पाटील यांचं नाव घेतलं, जे सांगली विधानसभेला पराभूत झाले, त्यांचं भाजपच्या वाटेवरती चर्चा चालू आहे का, तर 100% चर्चा चालू आहे. काही आठवड्यामध्ये त्याबाबतचा निर्णय व्हायची शक्यता असल्याची चर्चा आहे. तेही कदाचित जातील भाजपमध्ये. आणि भविष्याचा जो काय लॉंग टर्म पॅटर्न भाजप करू इच्छितं त्याच्यामध्ये ते कुठं फिट बसतायत, त्याच्यासाठी काही संधी निर्माण होत आहेत का, अशा दृष्टीने भाजप विचार करत आहे. या सगळ्या पातळीवरती काँग्रेस कसं सावरणार आहे, राष्ट्रवादी शरद पवार चंद्र पवार पक्ष म्हणून स्वतः जयंत पाटील साहेब नव्यानं काही बांधणी करायला इच्छुक आहेत का, नव्यानं कार्यकर्ते घडायला इच्छुक आहेत का, या पातळीवरती सध्या निराशा दिसते. कारण भाजप एका बाजूला खूप प्रभावी आहे आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष खूपच कमकुवत आहेत. आणि इतकी मोठी सत्ता असताना सुद्धा भाजपला काही भरीव सांगली जिल्ह्यामध्ये करता येत नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती सांगलीच्या लोकांना डोळ्याला दिसते आहे. म्हणजे एखादा मोठा उद्योगांतळ आहे का तर अपयश आहे. विमानतळाची खूप दिवसापासून चर्चा आहे,
त्याच्यात काडी मात्र डेव्हलपमेंट नाही. ट्रायपोर्टची गेली 10 वर्षे चर्चा सांगलीचे लोक ऐकतायत, त्याच्यामध्ये काडी मात्र सुधारणा नाही. मिरजेची शासकीय दूध डेअरी बंद पडली, त्याच्या जागेवरती काही डेव्हलपमेंट कराव्या, आयटी पार्क आणावे का, तर त्याच्याबद्दल काही चर्चा नाही. एवढी मोठी सत्ता, 4 आमदार, हे सगळं असताना मग भाजपला सांगलीच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं 2 पावलं पुढे का जाता येत नाही, याची उत्तर त्यांनी प्राधान्याने शोधली पाहिजेत. जितक्या महत्वाकांक्षा या नेत्यांच्या स्वतःच्या आहेत, मग त्यात गोपीचंद पडळकर असतील, सुरेश खाडे असतील, गाडगीळ असतील, सतीश देशमुख असतील, आणखीन कोण असतील, ह्या सगळ्यांना स्वतःच्या महत्वाकांक्षांच्या बरोबरीनं सांगली जिल्ह्याच्या विकासामध्ये स्वतः म्हणून काय योगदान दिलं, याची उत्तर जर 5 वर्षानंतर देता आली, तर मला असं वाटतं की सांगली जिल्ह्याचं नेतृत्व करायला हे लोक अधिक दावा करू शकतील आणि लोकही यांना नेतं म्हणून स्वीकारतील. फक्त पक्षामध्ये एक लॉबिंग तयार करायचं आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांना हाताशी धरून मी जिल्ह्याचा नेता असं म्हणवण्यापेक्षा, सांगली जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटला माझा हातभार काय लागला आणि मी काय सांगली जिल्ह्यासाठी करू शकलो का, आणि हे करून मला या जिल्ह्याचं नेतृत्व करायचं आहे, अशा पद्धतीची एक अपेक्षा सांगलीकरांनी जर या लोकांच्याकडनं ठेवली, तर ती काय वावगी ठरू नये असं मला वाटतं. नक्कीच म्हणजे जे खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळ दिला आणि सांगली मधलं हे जे काही राजकारण आहे स्थानिक लेवलचं ते सोपा शब्दात मिळून सांगायला आम्हाला मदत केली. प्रेक्षकांना माझी विनंती आहे की तुम्ही एपिसोड बघत असाल तर पडळकर, जयंत पाटील, श्रीयुत कदम आणि सांगलीतले इतर सगळे नेते यांच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि पॉलिटिक्सचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.